नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगामध्ये असणारे हे 10 मोठे बदल जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगामध्ये 10 मोठे बदल करण्यात येणार आहेत। सविस्तर बदल पुढील प्रमाणे पाहूया। 1. फिटमेंट फॅक्टर। नवीन वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणी ह्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर निश्चित केल्या जातात। 7व्या वेतन आयोग हा 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आलेला होता। आता 8वा वेतन आयोग हा 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 2. किमान वेतन। 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन हे 18,000 रुपये इतकी निश्चिती करण्यात आलेली होती। तर आता 8व्या वेतन आयोगानुसार सदर किमान वेतन हे 26,000 ते 30,000 दरम्यान असेल। 3. पदोन्नती पद्धतीमध्ये बदल। पदोन्नती पद्धती ही सेवा ज्येष्ठतानुसार केली जाते, परंतु 8व्या वेतन आयोगानुसार पदोन्नती पद्धत ही कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप नुसार केली जाण्याचा प्रस्ताव आहे। 4. खासगी नोकरीप्रमाणे वेतनवाढी पद्धत। दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै अथवा जानेवारी महिन्यात वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय आहे, परंतु खासगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतनवाढ अनुज्ञेय केली जाते। मग ते कामाचे स्वरूपनुसार कमी अधिक असू शकेल। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक प्रभावशाली कामाकरिता अधिक वेतनवाढीचा लाभ मिळू शकेल। 5. पेन्शन पद्धतमध्ये सुधारणा केली जाणार आहे। 6. ग्रेड पे पद्धतमध्ये अपडेट करण्यात येईल। 7. घर भाडे भत्ता, वाहन भत्ता व इतर भत्ते मध्ये मोठी सुधारणा। 8. महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।